अमेरिका, इस्रायल आणि विरुद्ध त्यांच्या असलेला इराण यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे, हा युद्धाचा 13वा दिवस आहे. इथपर्यंत हे युद्ध खेचलं जाईल याची कल्पना अमेरिकेला किंवा इस्रायलला दोघांना देखील नव्हती, कारण त्यांना माहिती होतं की आपण पहिल्याच दिवशी खामेनींना मारायचं आहे. पण प्रत्यक्षात हे युद्ध ताणलं गेलंय. आता हे युद्ध अशा ठिकाणी येऊन पोहोचलंय जिथं काल 11 मार्चला दोन ऑइल टँकर्सला टार्गेट केलं गेलं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये. या ठिकाणी 2 टँकर्सला टार्गेट केले गेले. यामध्ये अमेरिकेची जी महासत्ता आहे, या महासत्तेला एक प्रकारे इराणने इथं चॅलेंज केलंय. पण त्याच वेळेला दुसरा फटका भारताला देखील बसलाय, कारण या दोन्ही टँकर्सवरती जे लोक होते त्यामध्ये भारतीय होते असं सांगितलं जातं. आणि एकूण आतापर्यंत या युद्धामध्ये ऑइल टँकर्सवरती काम करणारे वगैरे जे भारतीय लोक असतात त्यापैकी 3 भारतीयांचा मृत्यू झालाय असं समजतंय. त्यामुळे भारत आणि इराण संबंध हे देखील ताणण्याची शक्यता येत्या काळात निर्माण झालेली आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिका एकीकडे सांगत फिरते की आम्ही हे युद्ध जिंकलेलं आहे. तुम्ही जर युद्ध जिंकलेलं आहे तर तुमचा टँकर ज्या पद्धतीने उद्ध्वस्त होताना सगळ्या जगाला दिसला, तो दिसला नसता. Well, it's only good if you win. You can only do. And we've won. Let me say, we've won. You never like to say too early you won. We won. We won the bet. In the first hour, it was over. त्यामुळे नक्की या युद्धाची परिस्थिती काय आहे? अमेरिकेच्या हातात हे युद्ध राहिले की निघून गेले? इराण नेमकं आता सध्या काय काय करतोय ते सगळं बघूया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. आज सकाळीच काही व्हिडिओ आलेले होते. या व्हिडिओमध्ये समजलं की अमेरिकेचं एक जहाज आहे, या जहाजाचं नाव आहे सेफ सी विष्णू. हे जहाज, याच्यावरती मार्शल आयलँडचा झेंडा होता. हा मार्शल आयलँडचा झेंडा लावलेलं हे जहाज इराकमधून निघालं होतं आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून पास होऊन ते जाणार होतं अमेरिकेच्या दिशेनं किंवा मार्शल आयलँडच्या दिशेनं. पण प्रत्यक्षात इराकच्या किनाऱ्याजवळच एका सुसाईड शिपनं, म्हणजे जसा सुसाईड बॉम्बर असतो तशा पद्धतीची बऱ्याचशी स्फोटकं भरलेलं एक जहाज आलं. त्या जहाजानं या मोठ्या जहाजाला, ऑइल टँकरला धक्का दिला आणि तिथं एक मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये या जहाजाचं प्रचंड मोठं नुकसान झालंय आणि हे जहाज जिथं आत्ता होतं तिथंच अँकर केलं गेलंय, म्हणजे इराकच्या किनाऱ्याजवळ. आता या जहाजावरती एकूण 28 लोक होते. या 28 पैकी एका माणसाचा मृत्यू झालाय. 27 लोकांना रेस्क्यू करून त्यांना इराकमधल्या बसरामध्ये हॉस्पिटलाइज केलेलं आहे. पण ज्या एक माणसाचा मृत्यू झालाय तो माणूस भारतीय आहे, हे इथं लक्षात ठेवलं पाहिजे. सेफ सी विष्णू ह्याची जी सेफ सी नावाची जी कंपनी आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की भारतानं या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. आता भारत या गोष्टींचा निषेध करतोयच, पण दुसऱ्या बाजूला हे जहाज अमेरिकेचं होतं. ही सेफ सी INC नावाची जी कंपनी आहे ती अमेरिकन आहे. त्यामुळे अमेरिका आता काय करणार? जी अमेरिका आतापर्यंत सांगत होती की इराणची नेव्ही संपलेली आहे, आम्ही सगळी नेव्ही उद्ध्वस्त केलेली आहे, पण प्रत्यक्षात इराणकडे अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची अमेरिकेला कल्पनाच नव्हती. त्यामुळे हे युद्ध अमेरिकेला वाटत होतं तेवढ्यात अजिबात संपणार नाहीये. ट्रम्प जरी 4 आठवडे म्हणले असले तरी 4 आठवड्यात हे संपणार नाही असं सध्या दिसतंय. याशिवाय दुसरा एक ऑइल टँकर उद्ध्वस्त केलाय, त्याचा भारताशी डायरेक्ट संबंध आहे. ते काय मॅटर आहे ते थोडक्यात बघूया. आता दुसरं एक जहाज होतं. ह्या जहाजाचं नाव आहे मयुरी नारी. हे जहाज थायलंडचं जहाज आहे. याच्यावरती थायलंडचा झेंडा होता. यावरती स्पष्ट लिहिलेलं दिसतंय मयुरी नारी बँकॉक असं. हे जहाज ज्यावेळेला तिकडून UAE मधून, अबुधाबी मधून निघालं होतं, हे जहाज स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पास करून भारतातल्या गुजरात मधल्या कांडला या बंदरामध्ये येणार होतं. कांडला हे सगळ्यात मोठं बंदर आहे भारतातलं आणि या बंदरामध्ये येणारं हे जहाज स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये असताना त्याच्यावरती प्रोजेक्टाईलचा अटॅक करून इराणनं ते जहाज नष्ट केलं. आता यामुळे भारत आणि इराणचे संबंध ताणू शकतात, कारण या जहाजावरती 3 लोक होते. ते आता गायब आहेत. ते जिवंत आहेत, मृत आहेत हे कळलेलं नाही. बाकी 20 लोकांना ओमान नेव्हीनं वाचवलेलं आहे. पण हे सगळं असलं तरी मग खरोखर हे जहाज नक्की भारताकडे चाललं होतं का? कारण भारतानं जरी आता याचा निषेध केला असला, भारतानं सांगितलंय की याचा आम्ही निषेध करतो आणि अशा पद्धतीनं कमर्शियल शिप्सवरती अटॅक करणं चुकीचं आहे आणि त्यामुळे एक चुकीचा पायंडा पडेल. पण हे प्रत्यक्ष घडत असलं तरी हे फॉल्स फ्लॅग ऑपरेशन असू शकतं. भारताला येणारं जहाज आहे असं सांगून हे जहाज जर थायलंडला जात असेल, दुसरीकडे जात असेल, तर अशा देखील शक्यता असतात. कारण बऱ्याच वेळा इंटरनॅशनल वॉटर्समध्ये जेव्हा जहाज असतात त्यावेळेला त्याच्यावर अटॅक होऊ नये म्हणून फॉल्स फ्लॅग म्हणजे चुकीच्या दुसऱ्या देशांचे झेंडे लावले जातात आणि ते आपल्या आपल्या योग्य दिशेला किंवा आपल्या मार्गानेच नेले जातात, जेणेकरून दुसऱ्या कुठल्या देशाची त्याच्यावर नजर पडली तर त्याला चुकीचा संदेश द्यावा किंवा त्याची फसवणूक व्हावी. मग नक्की यामध्ये काय प्रयत्न होता इराणचा माहिती नाही, कारण इराणनं अगोदरच सांगितलं होतं की भारताची जहाजं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जाऊ शकतात. पण नंतर आता त्यांनी सांगितलं की या जहाजानं आमची वॉर्निंग ऐकली नाही म्हणून आम्ही हे जहाज उडवलं. मग हे जर जहाज भारतात चाललंय हे तुम्हाला माहिती होतं तर ते इराणनं उडवलं का?
हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न भारत आणि इराण संबंधाच्या दृष्टीनं उभा राहणार आहे. आतापर्यंत यामध्ये एकूण 3 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. एक अमेरिकेचं जे जहाज होतं त्याच्यावरती आणि अगोदर काही जी जहाजं बुडलेली होती त्याच्यावरती. याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट अशी आहे की जगभरामध्ये जे सी फेरर्स आहेत म्हणजे मर्चंट नेव्हीमध्ये असणारे लोक आहेत, मग ते भारताच्या असतील, वेगवेगळ्या देशांच्या असतील, यामध्ये असणाऱ्या लोकांच्या पैकी 15% लोक हे भारतीय असतात. त्यामुळं इराणनं कुठल्याही देशाचं जहाज उडवलं तर त्या जहाजामध्ये एक ना तर एक तरी भारतीय व्यक्ती असण्याची शक्यता असतेच. त्यामुळे भारतीय व्यक्ती मरू शकतात असं देखील भारताचं म्हणणं आहे. त्यामुळे इराणनं या गोष्टी करताना कमर्शियल शिप्सवरती अटॅक करताना विचार करायला पाहिजे असं भारतानं अगोदरच सांगितलेलं आहे. इराणनं आता तर स्पष्ट सांगितलंय की आम्ही फक्त रिटालिएशन करणार नाही, म्हणजे तुम्ही हल्ला केला प्रतिहल्ला आम्ही केला असं करणार नाही, आम्ही प्रत्येक जहाजाला टार्गेट करणार. युरोप, इस्रायल आणि US या 3 ठिकाणी जाणारी कुठलीही जहाजं असतील तर ते आम्ही उडवणार. आता हे असं म्हणणं असलं तर मग भारतात जाणारं जहाज का उडवलं हा प्रश्न राहतोच, पण तरी देखील त्यांचं हे स्पष्ट मत आहे की आम्ही सगळी जहाजं उडवणार, काहीही बघणार नाही. त्यामुळे इराणनं जे अगोदरच सांगितलं होतं, इब्राहिम जुल्फिकारी जे IRGCचे प्रवक्ते आहेत त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पेट्रोलच्या किमती म्हणजे क्रूड ऑइलच्या किमती $200 पार नेऊन सोडू असा त्यांनी एक इशारा दिलेला होता आणि इराण आता त्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. जेवढी जहाजं टार्गेट केली जातील तेवढ्या प्रमाणात क्रूड ऑइलच्या किमती वाढतील आणि सगळ्या जगातले शेअर मार्केट कोलॅप्स होतील. फक्त इराणची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होणार नाही तर इराण आपल्याबरोबर सगळ्या जगाला घेऊन बुडणार आहे असं सध्या इथं दिसतंय. दुसरी गोष्ट दिसते ती म्हणजे अमेरिका जे युद्ध संपलं म्हणून सांगत होती किंवा संपल्यावर आम्ही जिंकलो वगैरे सांगत होती, या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही. अजून सुद्धा इराणकडे चांगलीच फायर पॉवर शिल्लक आहे आणि इराण मोठ्या प्रमाणावर डॅमेज अमेरिकेला देखील करू शकते. अमेरिका दुसऱ्या जहाजांना एस्कॉर्ट करणं सोडून द्या, त्यांना स्वतःची जहाजं वाचवता येत नाहीत, ही सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये इराणनं अमेरिकेला कोणतीही कमिटमेंट दिली नाही की आम्ही न्यूक्लिअर प्रोग्राम बंद करू. इथं अमेरिकेनं सांगितलं होतं की आम्ही रिजिम चेंज करू, रिजिम चेंज झालेलं नाही. अजून देखील इस्लामिक रिजिम इराणमध्ये आहे. तरी देखील मग अमेरिका कसं काय म्हणतंय की आम्ही युद्ध जिंकलं. Well, it's only good if you win. You can only do. And we've won. Let me say, we've won. You never like to say too early you won. We won. We won the bet. In the first hour, it was over. अमेरिकेने युद्ध जिंकलं नाही. अमेरिका युद्ध जिंकण्याच्या कोणत्याही पोझिशनमध्ये देखील नाही. पण तरी देखील अमेरिका एक प्रकारे आपल्या देशातल्या लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करते. ट्रम्प आपल्या लोकांची फसवणूक करतायत, पण यामध्ये खूप जास्त वेळ ना अमेरिकन फसतील ना जगातले लोक फसतील. जे काही आहे ते सगळ्या जगाच्या समोर आता यायला सुरुवात झालेली आहे आणि हे युद्ध अमेरिकेच्या हातात अजिबात राहिलं नाही. या संपूर्ण प्रकरणाबद्दल विशेषतः भारत आणि इराणमध्ये ताणलेल्या संबंधाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. भारतानं एक इराणची वॉरशिप आपल्या कोची बंदरामध्ये जपून ठेवलेली आहे किंवा त्यांना सेव्ह करून वाचवून ठेवलेलं आहे, हे देखील इराणनं विसरता कामा नये. अशा अनेक गोष्टी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जपून किंवा सांभाळून घ्याव्या लागतात. इराणचं याच्याबद्दलचं काय स्टेटमेंट येते, नक्की काय क्लॅरिफिकेशन येते ते बघणं महत्त्वाचं असेल. या विषयावर पुन्हा नवीन अपडेट येतील तेव्हा बोलूच. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.